बाजारमाळा हिटर्स आपली सलामीची जोडी लगेच खेळण्यासाठी यायचे. ज्या कोणत्या खेळाडूची प्रेक्षकाची चावी हरवली असेल तर त्याने स्टेजची संपर्क साधा. इथे चावी सापडलेली आहे, ज्याचे कोणाचे असेल त्याने घेऊन जा. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. शिवराजनगर टायटन्स विरुद्ध बाजारमाळा हिटर्स 8 तटीचा सामना. पाणी सौजन्य स्वप्नीलजी झेंडे साहेब, आपल्याला विनंती आहे पाण्याची व्यवस्था करायची. सामन्याला होते सुरुवात. स्वप्नील आले पहिले शतक घेऊन. त्यांचा सामना करेल रणजित. उत्कृष्ट खेळाडू, शांत संयमी खेळाडू म्हणून रणजित यांची ओळख. आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. पहिल्या चेंडूवरती आल्या 6 धावा. शिवराजनगर टायटन्स पहिल्या चेंडूवरती आल्या 6 धावा. 6 धावेने संघाचं व स्वतःचं खातं उघडलेला रणजित यांनी पुढील चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा आक्रमण. आपल्या वडके प्रीमियर लीग येथील गोड आवाजाचे माननीय श्री अनिकेतजी गुंजाळ, आपले सुद्धा सहर्ष स्वागत. आणि आपण आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हावे. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरुदेव साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तारणहर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या चरणावरती नतमस्तक होतो. 9 चौकार 5 धाबा आल्यात. ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या बाळासाहेब जिजाऊ, ज्या राजाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते छत्रपती शिवराय, आणि ज्या राजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या अंगाखांद्यावरती खेळवलं ते छत्रपती शंभूराजे यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करू. इथे देखील आक्रमण आहे, परंतु डिक्लेरेशन झोन 1 धाव डिक्लेअर स्वरूपात. दुसऱ्या क्रमांकाची मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शिवराधानगर टायटन्स विरोधामध्ये बाजारेबाळा वॉरियर्स.
बाजारीमाळा वॉरियर्स संघ फलंदाजी करतोय. इथे बॅटने देखील आक्रमण होत आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील. हा चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. हे रास्ते हे 4 के चौकार. पाहुनी शौर्य तुझं पुढे, मृत्यूही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला. आज 11 मार्च आणि 11 मार्च 1689 साली शंभूराजांना मात्र वीरमरण नक्कीच येताना पाहायला मिळालं. त्यांनाही विनम्र असं अभिवादन आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने असणार आहे. इथे देखील बॅटने आक्रमण तर झालंय. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा, मिळाला 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 28 धावा. पहिल्या षटकामध्ये आग ओकणारी फलंदाजी रणजित मोडक यांची पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने सुमित आहेत. सुमितला मात्र शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. एक चेंडू बाकी आहे. या षटकाचा अजूनही एक चेंडू बाकी असेल. स्वप्नील अगदी आपण पाहूया गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. अठ्ठावीस धाबा आहेत. स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकला रणजित. इथे देखील फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका तर खेळलाय. नो बॉल आणि नो प्लस षटकार. 7 धावा येतील. या 7 धाबसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 35 धाबा आहेत. पहिल्याच क्रमांकाचं षटक अतिशय महागडं ठरताना पाहायला मिळत आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू. डिक्लेरेशन झोन. एक धाव येते. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. 36 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 3 षटक अर्थात 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅटने आक्रमण तर आहे. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू जाईल. एक धाव येते. एका धावसंख्येच्या मदतीने 37 धावा. सुमित देखील आपलं खातं एका धावेने उघडताना पाहायला मिळतील. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे सुरेख. सुनील या षटकामध्ये कमबॅक करतायत. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. मृत स्वरूपाचा चेंडू पंच नक्कीच घोषित करतायत. हा चेंडू इथे सुरेखला जवाब त्यांना पाहायला मिळेल. पंचांकडे दाद मागितली आणि पंच मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवताना पाहायला मिळतील. नॉट आउट. नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जातोय. हा चेंडू इथे सुरेख. हा चेंडू इथे लाजवाब येताना पाहायला मिळतोय. लागोपाठचे 3 चेंडू डॉट आलेत. पुन्हा एकदा इथे पुढे सरसावत आक्रमण तर आहे. शॉटम फुल केलाय चेंडू आणि हा चेंडू लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
इथे देखील बॅकफुटवरती सरकले डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपतील आणि इथे फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक पहिला. करण मोडक आपलातून झेल टिपताना पाहायला मिळालेत. पहिल्या क्रमांकाचा धक्का सुमितच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये बसलेला पाहायला मिळतोय. 37 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. बाबकारा 43 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. त्रेचाळीस धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपलाय. तर उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. आज भरपूर सामने खेळवायचे त्यामुळे वेळ वाचवा. पहिला सिंगल, त्यानंतर 3 चेंडू डॉट, त्यानंतर षटकार आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट. असे 6 चेंडू झालेत. 12 चेंडूंमध्ये अजून किती प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळेल. रणजित ऑन स्ट्राईक. 8 चेंडू 34 धावेंची खेळी रणजितची आहे. तर न्यू बॅटर सागर बोडक मैदानाच्या आतमध्ये. अरे 3 डॉट बॉल खेळलाय तू. पहिल्या बॉलला 1 रन डिक्लेअर, त्यानंतर 3 डॉट बॉल, हे झाले 4. 5व्याला षटकार, 6व्याला विकेट. इथे देखील अडबाटने सपोर्टच्या दिशेने आक्रमण तर आहे. चेंडू अडवण्यासाठी प्रयास. चांगले स्टॉप केलंय चेंडूला. फेकी होईल तोपर्यंत 2 धावा येतील. या 2च्या मदतीने 45 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक देखील होताना पाहायला मिळालं. हा चेंडू शरीरभेदक पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन करून टाकलेला चेंडू. चेंज ऑफ स्पेस गोलंदाजी पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आलाय. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू लांब लचक षटकार येताना पाहायला मिळेल. 6 रन. धावफलकावरती 51 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. आक्रमण अनिकेत वरती देखील होत आहे. रणजित मोडक वैयक्तिक 42 धावसंख्येवरती खेळत आहेत. वारंवार मोठाले फटके रणजित यांच्या बॅटमधून आपण पाहिले. तिथे देखील शॉटम फुल केलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. षटकाराच्या मदतीने 57 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. लागोपाठचे 2 षटकार रणजित यांच्या बॅटमधून आलेत. लागोपाठचा 3रा येणार का? इथे देखील समोरच्या दिशेने मोठा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. खिलाडी के मस्तक पे दस्तक. षटकार. आणि याचबरोबर जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. रणजित मोडक अर्धशतक पूर्ण करेल. 13 चेंडू 54 धावेंची खेळी आहे. 63 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अकराळ विक्राळ भूमिकेला होती सुरुवात. इथे मात्र सन्मानजनक चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल वेगवान रीतीने त्यांना पाहायला मिळेल. या एका धाबीच्या मदतीने 64 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. या इनिंगमध्ये जर रणजित मोडक नॉट आऊट खेळी करत असतील तर आदरणीय काळूरामजी मोडक साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आणि तानाजी मोडक साहेबांकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. अर्थात नाबाद जर खेळी केली तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. शेवटचं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून मस्कू मोडक. समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. पहिला चेंडू या षटकाचा फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 9+ षटकार. 7 धावा आहेत. मस्कू यांच्या गोलंदाजीवर लागोपाठचे 3 षटकार रणजित खेळत असतील तर तानाजी मोडक साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे अडबाटे चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल सुटलाय.
जीवनदान पाहायला मिळत आहे. हे जीवनदान किती घातक ठरणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं होतं. जाळं रचलं गेलं होतं परंतु जाळ्यातून मासा निसटलाय. 73 धावा आहेत. जीवनदान, एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवनदान द्या, तो व्यक्ती आयुष्यभर तुमचं ऋण विसरणार नाही. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती जर तुम्ही जीवनदान देत असतील ना तर त्याचं उत्तर एकच, बदला. तो घेतला जाणार का, प्रश्नचिन्ह पाहायला मिळेल. स्वराज्यामध्ये देखील प्रतापराव गुजरांनी बेहलूल खानाला जीवदान दिलं होतं. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन. इथे देखील 2 धावा येत आहेत. बेहलूल खानाला नक्कीच जीवनदान दिलं. त्यानंतर महाराजांनी देखील एक वाक्य वापरलं, तुम्हाला स्वराज्यातील निर्णय घेण्याचा अधिकार प्रतापराव दिला कोणी, एकतर बेहलूल खानाचा पाडाव करा नाहीतर मला तोंड दाखवू नका, अशा प्रकारचं वक्तव्य वाईट बॉल छत्रपती शिवरायांनी नक्कीच केलं गेलं होतं. त्यानंतर 7 वीर मावळे घेऊन नक्कीच प्रतापराव गुजर पुन्हा एकदा बेहलूल खानावरती चालून गेले. परंतु तिथे 7 बावळ्यांना मात्र वीरमरण येताना पाहायला मिळालं होतं. इथे आक्रमण झालंय आणि याचबरोबर जीवदानाचा पुरेपूर फायदा रणजित मोडकच्या बॅटमधून आलाय. षटकार 6 रन. 7 मावळे वीरमरण पडले आणि त्यानंतर एक वाक्य देखील इतिहासामध्ये वापरलं गेलं, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले 7. हा इतिहास आहे जीवनदानाचा. 3 चेंडू बाकी आहेत. 82 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 9+ षटकार पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2-2 धावा आल्यात. त्यानंतर एक वाईट आणि एक षटकार, असे 3च चेंडू झालेत. 5 चेंडू टाकलेत, त्यातला एक नो आहे आणि एक वाईट आहेत. तीन चेंडू बाकी आहेत. 82 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. इथे देखील बॅटर चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली झेल मात्र ठिपला आहे. आता मात्र रणजितला परतावं लागेल, परंतु रणजितच्या खेळीसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. 19 चेंडू आणि 71 धाव्यांची खेळी आहे. आपलातून खेळ त्याचा पाहायला मिळालाय. क्रिकेट रसिकांची गर्दी आणि दर्दी क्रिकेट रसिक खास करून उपस्थित आहेत. वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने आपलंही हार्दिक स्वागत आम्ही करतो. पीरसाहेब तरुण मंडळ वालवा वस्ती आणि अखिल रामनवमी उत्सव वडकी गावठाण यांच्या आयोजनातून मात्र क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा यावर्षी 3रं पर्व यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळत आहे. आज हाफमधील शेवटचा दिवस पाहायला मिळेल. उद्या मात्र सुपर 8चे सामने आणि त्यानंतर येत्या 13 तारखेला या स्पर्धेचा असणारा ग्रँड फिनाले रंगताना पाहायला मिळेल. इथे मिस टाइम शॉट आहे, चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक धावतील, झेल तिथे टिपलाय आणि त्यानंतर अगदी आपण पाहूया फलंदाज रोहित यांना देखील परतावं लागतंय. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3राही बसलाय. अजित मोडक बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मस्को गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होतील. कमालीचं षटक पाहायला मिळाले. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आल्या. इथे थोडीशी पडझड जाणवते, तोपर्यंत अगदी आपण पाहूया. 3री धाव घेत असताना क्रिकेटमधली आत्महत्या पाहायला मिळते. फलंदाज होईल बाद.
4 षटकांचा खेळ संपला. बनवल्या गेल्या धाबा 84, तर विजयासाठी 85 धाब्यांचं टार्गेट. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. यानंतरची होणारी महत्त्वपूर्ण मॅच आणि महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस लगेचच आपण संपन्न करणार आहोत. जाधवमळा सुपर किंग आणि पांडवनगर वॉरियर्स या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जाधवमळा सुपर किंग आणि पांडवनगर वॉरियर्स बोथ कॅप्टन उपस्थित राहा. नाणेफेक आपण लगेचच संपन्न करतोय. चला जाधवमळा आपल्या कॅप्टनला पाठवून द्या. आज सामने जास्त आहेत. सहकार्य करा सगळ्या टीमच्या कॅप्टन्सने. एक इनिंग झाल्यानंतर टॉस उडवण्यासाठी यायचंय. चला जाधवमळा आपल्या कॅप्टनला पाठवून द्या. चला अंपायर सामना चालू करून घ्या. आजच्या दिवसात जास्त सामने आहेत, तर सगळ्या संघांना विनंती आहे की स्पीडअप घ्यायचा आहे. पांडवनगर वॉरियर्स टॉस विन, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चला मॅच स्टार्ट होते. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू आडबाटने आक्रमण तर आहे आणि पहिला चेंडू लँड होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. शिव छत्रपतींची तळपती तलवार आणि हा जातोय षटकार. छेरन षटकाराच्या मदतीने संघाचं खातं उघडलं जाईल. सलामीची जोडी अगदी आपण पाहूया. स्वप्नील ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला सुनील, तर गोलंदाजी मार्कवर अक्षय आहेत. अक्षय यांच्यावरती होते आक्रमण. शेवटच्या क्षणापर्यंत सामन्याचं समीकरण आपण ठरवू शकत नाही. सामना रंगणार यात मात्र शंका नाहीये. इथे देखील बॅकफुटवरती सरकले दिशा दिली. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर अगदी डीप कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होतोय. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धाबा येतील. तिसऱ्या धाबेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 8 धावा आहेत. हा चेंडू इथे उजव्या यष्टीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 9 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील समोर दिशेने आक्रमण तर केलंय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. टिपला जाईल. स्वप्नीलची खेळी मात्र संपुष्टामध्ये. धक्का क्रमांक पहिला. विकेट. नऊ धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये.
हा चेंडू देखील समोर दिशेने खेळून काढला, क्षेत्ररक्षक धावतील. वेगवान सिंगल, एक धावेच्या मदतीने धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचतंय. 10 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. अरे बॅटने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक घेतील चेंडूपर्यंत, तिथे मिसफिल्ड, चुकीला माफी नाहीये आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. नोपलत चौकार, 5 धावा येतील. या 5 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 15 धावा आहेत. चुका टाळाव्याच लागतील, शेवटच्या षाडापर्यंत सामना रंगणार यात मात्र शंका नाहीये. 85 धाब्यांचं टार्गेट आहे, 15 तर आल्यात. अजूनही 20 चेंडू आणि 70 धाब्यांची गरज. समोरच्या दिशेने आक्रमकता दाहकता आहे आणि हा चेंडू लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, वारे फकड्या, टाक उचल की टाक. षटकार, षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 21. आक्रमण अशाच पद्धतीने जर सुरू राहिलं तर ह्या धावा काही जास्त नाही आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज पाहायला मिळेल. 19 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 64 धाव्यांची गरज. इथे देखील समोर दिशेने चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक धावतायत आणि हा देखील चेंडू, क्षेत्ररक्षक झालाय दर्शक, दर्शक हो गए दिवाने. षटकार, छेदन. पहिल्या क्रमांकाचं षटक संपतंय. 27 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे आता 18 चेंडू आणि अजूनही जर पाहिलं तर विजयासाठी त्या धावा बनवायच्या आहेत त्या 58. सत्तावीस धावा आहेत. षटक क्रमांक 2 रणजित मोडक. अडबाटने इथे देखील आक्रमण आहे, शॉटम पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूच्या खाली, सीमारेषेच्या लगत झेल टिपलाय आणि याचबरोबर इथे फलंदाज होईल बाद. विकेट. निलेशला परतवण्यामध्ये देखील यश, परंतु सुनील नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तोपर्यंत धावांचा पाऊस पडणार यात मात्र शंका नाहीये. न्यू बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. डावकरे हाताचे फलंदाज आहेत अनिकेत. 27 धावसंख्येवरती 2 धक्के बसलेत. 17 चेंडू 58 धावा. अजूनही समीकरण पाहायला मिळते. रणजित पहिल्या चेंडूवरती यश मिळवलंय. इथे देखील फेट अँड हॉच, चेंडू लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. ना तेरी ना मेरी, धावफलकावरती डबल तिरी. 33 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. शेवटचे आता 18 चेंडू, अजूनही 52 बनवायचे आहेत. इथे देखील आडव्या बॅटने हवाई फायर, अनिकेतच्या बॅटमधून लागोपाठचा दुसराही आलाय. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती नजर टाकूया. 39 धावा आहेत. 15 चेंडू, आता 46 धाव्यांची गरज विजयासाठी. 15 चेंडू 46. काहीच सोपं, काहीच अवघड समीकरण, अशक्य असं काहीच नाहीये. एव्हरीथिंग इज पॉसिबल असणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. 2 क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूपर्यंत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? दकार मात्र कळवलाय.
1च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 40 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं षटक अजूनही मार्गस्थ आहे. रणजित तर स्ट्राईकच्या दिशेने सुनील शिंदे. 3 चेंडू 16 धावेंची खेळी आहे. इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये, कॉट बिहाइंड विकेटची शिकार, बडी मछली जाल में. सुनील शिंदे धाबाचं वादळ इथे थांबवलंय. विकेट. 40 धाबा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 13. अजूनही 45 धावेंची गरज. हा चेंडू इथे सुरेख मस्को मोडक न्यू बॅटर दाखल झालेत. इथे देखील डॉट चेंडू आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. 40 धाबा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण बदलतंय. शेवटचे 12 चेंडू आणि 45. चला वेळ वाचवा, अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. अजून 7 सामने उर्वरित आहे, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3. प्रणव गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला चेंडू इथे अगदी आपण पाहूया. बालबाल बचवलेत फलंदाज. अगदी डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. क्षमता आहे अनिकेत मध्ये बोटे फटके खेळण्याची. इथे देखील मोठा फटका खेळण्यासाठी प्रयास पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक धावतील. एक वेगवान सिंगल आली आहे. 1च्या मदतीने 41 धावा आहेत. प्रणव फिरकीची जादू दाखवत आहेत आणि इथे फलंदाजांना रोखण्याचं काम देखील करताना पाहायला मिळतील. 44 अजूनही बनवायचे आहेत. इथे मात्र आडबाटने मोठा फटका तर खेळला. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील. चेंडूच्या खाली टिपला झेल. फलंदाज होईल बाद. विकेट. न्यू बॅटर लखन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 41 धावा स्थिर आहेत. 44 अजूनही बनवायचे आहेत. शेवटचे 9 चेंडू आणि आता 44 धावेंची गरज. गोलंदाज सज्ज आहेत. हा चेंडू इथे डावेस्टीच्या दूरवरती राहतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 33चा अवलंब दंडित केलं गोलंदाजाला पंचांच्या माध्यमातून. इथे देखील पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा चेंडू डॉट. हातभर चेंडूला गरगर वळवलं जात आहे आणि चांगली गोलंदाजी आहे. इथे देखील उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत आणि हिट विकेटची शिकार मात्र इथे फलंदाज ठरताना पाहायला मिळतील. 5व्याही क्रमांकाचा धक्का बसलाय. न्यू बॅटर करण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हा चेंडू इथे सुरेख. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा आहेत.
चला स्पीडअप करा. खेळाडूंना वारंवार विनंती, अजूनही 7 सामने आपल्याला खेळवायचे आहेत जे आजच्या शेड्यूलचे बाकी आहेत, त्यामुळे वेळ वाचवा. पहिला चेंडू आडो बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील. सिंगल तर आली आहे. 2 धावा येत आहेत. इथे देखील झेल सीमारेषेच्या लगत टिपलाय. फलंदाज होईल बाद. न्यू बॅटर अनिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 42 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील आडा बॅटने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत मिस फील्ड आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर आहे. हे रास्ते हे 4K चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाते. 48 धावा आहेत. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक धावतील. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धाबेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाही आहे. उलटा स्वरूपाचा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. यष्टी रक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. इथे देखील डॉट चेंडू आलाय. इथे देखील पुढे सारसावत मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून. इथे मात्र शॉटम फुल केला आहे आणि हा चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणि याचबरोबर बाजारेमाळा टीम या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रणजित मोडक ठरतायत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. एकाहत्तर धाब्यांची ताबडतोड खेळी रणजित मोडक यांची पाहायला मिळाली आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ठरलेत. रणजित सर, चला मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करणार आहोत. यानंतरच्या दोन्ही टीम्स आता लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पांडवनगर वॉरियर्स, आपल्या संघाला विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर अजून 7 सामने व्हायच्यात. तर प्रत्येक संघाला विनंती आहे की अजिबात टाइम लावू नका. अजून 7 सामने घ्यायचेत. चला जादूमा स्ट्रायकर आपले 2 फलंदाज आतमध्ये पाठवून द्या.